आता शीतयुद्ध संपल्यानंतरचा परिणाम आपण बघितला की बहुध्रुवीयता, एक ध्रुवीयतेकडून बहुध्रुवीयता कशी निर्माण झाली हे आपण बघितलं. पुढचा त्यातला दुसरा मुद्दा बघायचा आहे, तो आहे प्रादेशिकतावाद. आता प्रादेशिकतावाद म्हणजे नेमकं काय? प्रदेश या शब्दाचे अनेक अर्थ असू शकतात ढोबळ मानानं, पण प्रादेशिकता इथं आपल्याला जो घ्यायचा अर्थ आहे तो अनेक देश ज्या ठिकाणी एकत्रित असतात त्याला एक विशिष्ट प्रदेश असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ जगाचे जर विभाग पडायचे म्हणले तर आशिया हा प्रदेश, त्यामध्ये दक्षिण आशिया, पूर्व आशिया, पश्चिम आशिया, युरोप खंड, उत्तर युरोप खंड, दक्षिण युरोप खंड, पूर्व युरोप खंड, पश्चिम युरोप प्रदेश, उत्तर अमेरिकन प्रदेश, दक्षिण अमेरिकन प्रदेश, आग्नेय आशियाई प्रदेश, असे प्रदेशांचे म्हणजे असा जो अर्थ आहे तो अर्थ आपल्याला इथं अपेक्षित आहे. आता प्रादेशिकतावादामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, हा आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासातला सगळ्यात महत्वाचा विषय आहे. का? कारण एखादी प्रादेशिक संघटना जर तयार करायची म्हणली तर त्यासाठी अनेक देशांनी एकत्र यावं लागतं आणि त्याचा जरी भाग व्हायचं झालं तरी अनेक देशांची परवानगी त्यानंतर येणाऱ्या देशाला घ्यावी लागते. मग अशा वेळेला प्रादेशिक वादामध्ये बऱ्याच गोष्टी येतात की प्रादेशिक संघटनेमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. मग प्रादेशिक संघटना कशा पद्धतीने तयार होते, तर कुठलीही प्रादेशिक संघटना तयार होण्यासाठी किंवा निर्माण होण्यासाठी काही ठराविक गोष्टींची आवश्यकता असते. सगळ्यात पहिलं म्हणजे प्रादेशिक संघटना तयार होताना ती संघटना, पहिला मुद्दा आहे तो म्हणजे भौगोलिक एकता जी आहे ती त्या प्रदेशांची असावी लागते. दुसरा आहे राजकीय, तिसरा आर्थिक, चौथा आहे वैचारिक आणि पाचवा आहे सांस्कृतिक. म्हणजे एखादी प्रादेशिक संघटना जर तयार व्हायची झाली तर कमीत कमी भौगोलिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक आणि सांस्कृतिक एकसारखेपणा असणं त्या सर्व देशांच्या मध्ये अपेक्षित आहे. कारण ही समानताच अनेक देशांना एकत्र आणू शकते, अन्यथा त्या ठिकाणी प्रादेशिक संघटना तयार होत नाही. तुम्हीच बघा, भौगोलिक दृष्टिकोनातून शेजारी असलेल्या देशांची व्यापार असतो, मग ते त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध असावे लागतात. उदाहरणार्थ आता जर समजा दक्षिण आशियाई संघटना जर स्थापन करायची म्हणली तर भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ हेच राज्य, ही जे राष्ट्र आहेत ही भौगोलिक दृष्टिकोनातून जवळ आहेत म्हणून त्यांची संघटना निर्माण होऊ शकते. नाहीतर इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जपान, ब्राझील अशा देशांची संघटना तयार होऊ शकत नाही. म्हणजे समजा एक 7-8 देशांनी तशी जर संघटना तयार करायची म्हणली तर, म्हणजे महत्वाचं काय आहे, ह्या 5 गोष्टींच्या बाबतीत किंवा किमान 2 ते 3 गोष्टींच्या बाबतीत एकसारखेपणा जर असेल तरच प्रादेशिक संघटना ही तयार होऊ शकते. मग अशा प्रादेशिक संघटनेमध्ये काय आहे, ती भौगोलिक शेजारी, म्हणजे भौगोलिक दृष्टिकोनातून ते शेजारी असतील, त्यांचे राजकीय संबंध चांगले असतील किंवा त्यांचे आर्थिक संबंध एकमेकांच्या बरोबर चांगले असतील किंवा वैचारिक दृष्टिकोनातून ते एकमेकांच्या जवळ असतील, त्यांची संस्कृती एक असेल, अशा बऱ्याच गोष्टी असाव्या लागतात जेणेकरून प्रादेशिक संघटना एखादी जर तयार व्हायची म्हणली तर त्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या महत्वाच्या आहेत. आता युरोपात तेच झालं की युरोपीय संघ तयार होण्यापूर्वी आता हे सगळे भौगोलिक दृष्टिकोनातून, युरोपीय देश सगळे भौगोलिक दृष्टिकोनातून एकच होते. मग त्याच्यासाठी सुरुवातीला काय केलं, युरोपीय संघ तयार होण्यापूर्वीच्या ज्या काही घटना आहेत, आता हे ECSC म्हणजे काय, हे ECSC म्हणजे आहे, हा एक शॉर्ट फॉर्म आहे, लॉंग पण, युरोपियन कोल अँड स्टील कम्युनिटी. म्हणजे काय, युरोपीय कोळसा आणि पोलाद समुदाय, याची 1951 साली स्थापना झाली. दुसरी संघटना आहे युरोपियन इकॉनॉमिक कमिटी, म्हणजे युरोपीय आर्थिक समुदाय, याची 1957 साली स्थापना केली. तिसरी आहे युरोपीय अणुऊर्जा समुदाय, त्याला युरॅटम असं म्हटलं.
अनेक चौथी आपली वेगळी संघटना युरोपियन कंट्रीच्या बाहेरची, ती आहे एशियन संघटना. ह्याचा आपण अभ्यास थोडक्यात केलेला आहे. म्हणजे काय झालं तर आता एक लक्षात घ्या, ही एशियन थोडीशी बाजूला जर ठेवली तर युरोप खंडातल्या ह्या 3 महत्वाच्या ज्या संघटना आहेत, त्या संघटना या दोन्हींच्या आणि तिन्हींच्या एकत्रीकरणातून युरोपमध्ये युरोपीय संघ हा निर्माण झाला. यालाच युरोपियन युनियन किंवा युरोपियन संघ किंवा युरोपियन महासंघ असं म्हटलं जातं. हे सगळे या संघटना ज्या होत्या, ह्या संघटनात युरोपीय संघाच्या पायाभरणीस कारणीभूत ठरल्या. मग याच्यातून अनेक व्यापारी गट निर्माण झाले. आता प्रकरण पुस्तकामध्ये आपल्याला दुसरी एक संकल्पना आहे की व्यापारी गट म्हणजे काय. आता व्यापारी गट म्हणजे आपण त्या अर्थाने बघायचं नाही, व्यापारी लोकांचा असलेला गट वेगळा, पण इथं कुठल्या अर्थाने आपल्याला घ्यायचा आहे, इथं घ्यायचा आहे की व्यापार देशांचा गट. व्यक्तीचा गट हे लक्षात न घेता आपल्याला घ्यायचं आहे कुठली संकल्पना, देशांचा गट. अनेक देश मिळून आपले आर्थिक हितसंबंध मजबूत करण्यासाठी काही विशेष करार करतात. आता कुठलाही आर्थिक हितसंबंध किंवा व्यापार जर करायचा म्हणला तर कायदेशीर करार करावा लागतो. मग तो व्यापार आपल्याला जास्तीत जास्त पद्धतीने जर मजबूत करायचा असेल, आर्थिक हितसंबंध मजबूत करायचे असतील, तर आपल्याला काही विशेष करार करावे लागणार, हे अनेक देशांच्या लक्षात आलं. म्हणून त्यांनी काय केले, ते करार केले. असे करार करताना त्या देशांनी काही विशिष्ट देश एकत्र आले आणि त्यांनी व्यापारी गट स्थापन केला. म्हणजे काय, काही ठराविक देश युरोपातले एकत्र आले आणि त्यांनी व्यापारी गट निर्माण केला. मग आता हा गट निर्माण कशासाठी केला, करार करण्यासाठी केला. मग करार काय केला, आता व्यापार करायचा म्हणजे त्यांनी एक व्यापार वाढवण्यासाठीच प्रत्येक जण करार करतो. मग आता व्यापार कशा पद्धतीने वाढवायचा, व्यापार कुठल्याही आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये 2 महत्वाच्या अडथळे आहेत. त्यातला पहिला अडथळा येतो जकात. पहिला अडथळा कुठला येतो, जकात. आणि दुसरा अडथळा आहे कोटा. कोटा म्हणजे प्रमाण. आता ही जकात म्हणजे काय, जकात म्हणजे एका देशानं दुसऱ्या देशामध्ये माल विकल्यानंतर तो जो असतो तो कर किंवा टॅक्स. एक देश दुसऱ्या देशामध्ये आपलं उत्पादन विकणार, त्यावेळेला त्या विकलेल्या उत्पादनावर दुसऱ्या देशाला कर, म्हणजे ज्या देशात आपण विकणार आहे त्याला टॅक्स द्यावा लागतो किंवा कर द्यावा लागतो, त्याला जकात असे म्हटलं जातं. आणि दुसरं कोटा, म्हणजे तुम्ही किती उत्पादन विकणार, किती कोटीचं उत्पादन विकणार, 100 कोटीचं विकणार, 200 कोटीचं विकणार, 1000 कोटीचं उत्पादन विकणार, हे. मग एक कोटा म्हणजे थोडक्यात काय, प्रमाण. कोटा म्हणजे काय, प्रमाण. आता समजा अमेरिकेला भारतामध्ये काही वस्तू विकायच्या आहेत किंवा कुठल्या एक त्यांचं उत्पादन विकायचं आहे, तर त्यावर समजा 10% कर असला, तो 10% कर भारतानं समजा उद्या वाढवला, तर त्या वस्तू भारतामध्ये विकण्यास कठीणाई येऊ शकते. ते जर 10% वरून कर जर कमी केला तर वस्तू विकायला खूप सोपं पडतं. मग ह्यासाठी समजा कोटा, प्रमाण जर ह्याचं कमी ठेवलं तर वस्तूंचं विनिमय किती, वस्तू विकण्याचं प्रमाण हे कमी असणार आहे. म्हणून काय केलेलं आहे, युरोपियन युनियननं या 2 महत्वाच्या गोष्टी केल्या. काय केल्या त्यांनी, की जकातीवरचा कर जो आहे तो खूप कमी केला आणि कोट्याचं म्हणजे प्रमाण, जे कमी प्रमाण होतं ते वाढवलं. म्हणजे एखाद्या देशानं आपला वस्तू किंवा आपलं उत्पादन दुसऱ्या देशामध्ये विकावयाचं ठरवलं तर ते काय केलं पाहिजे, त्याचं प्रमाण हे वाढवलं, जेणेकरून व्यापार वाढीला प्रोत्साहन मिळेल. हा महत्वाचा हेतू कुणाचा आहे, व्यापारी गटाचा. लक्षात आलं या गोष्टी. त्यानंतर आपल्याला बघायचे की युरोपियन, आता या 3 गोष्टींमधून एक निर्माण झालेला युरोपियन संघ बघायचा की युरोपियन संघाचं कामकाज कसं असतं. युरोपियन संघ म्हणजे काय झालं, आता कशा पद्धतीनं या 3 संघटनांच्या मार्फत युरोपियन संघ तयार झाला, हे सगळं ठीक आहे. पण युरोपियन संघ तयार होण्याच्या पाठीमागे आणखी एक महत्वाची पार्श्वभूमी होती. त्यामध्ये काय होतं, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध आणि त्यानंतर सुरू झालेलं शीतयुद्ध, यामुळं युरोपियन कंट्रीज म्हणून की युरोप खंडातले देश हे प्रचंड प्रमाणात उदासीन झाले होते किंवा सततच्या अस्थिरतेमुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचं नैराश्य आलेलं होतं.
आणि त्यांना असं वाटत होतं की 2 महायुद्ध झाली, शिवाय शीतयुद्धामुळं आपल्यावर अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. म्हणून त्यांना एक लक्षात आलं की आपण एकत्र आलं पाहिजे, अशी प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि त्यामागे आर्थिक कारण हे सगळ्यात महत्वाचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, सगळ्यात पहिल्यांदा आपले आर्थिक हितसंबंध सुधारायला सुरुवात केली. कारण 2 देशांचं राजकीय शत्रुत्व जरी असलं, तर समजा आर्थिक संबंध जर त्यांचे चांगले असतील, तर हळूहळू ते राजकीय संबंध सुद्धा चांगले सुधारतात किंवा चांगल्या पद्धतीने ते निर्माण होतात. म्हणून त्यांनी काय केलं की ह्या जे युरोपियन कोळसा आणि पोलाद समुदाय, युरोपियन आर्थिक समुदाय, युरोपियन अणुऊर्जा समुदाय ह्यांची स्थापना केली. आणि यातूनच त्यांनी युरोपियन संघाची निर्मिती केली. म्हणजे 2 महायुद्धामध्ये जी राष्ट्र एकमेकाच्या विरोधात लढली होती, त्यांनी सुद्धा एकमेकांशी व्यापार करायला सुरुवात केली. परिणाम असा झाला, त्यांच्यातील शत्रुत्व हळूहळू कमी होत गेलं आणि मैत्रीचे संबंध हे वाढत गेले. मग हा युरोपीय संघ तयार होण्याच्या पाठीमागं आणखी एक गोष्ट कारणीभूत होती. ती म्हणजे कुठली, तर मास्त्रिक्ट करार. कुठला करार? मास्त्रिक्ट करार. मास्त्रिक्ट करार. मास्त्रिक्ट करार. हा मास्त्रिक्ट करार काय झाला? 7 फेब्रुवारी 1992 रोजी. महत्वाचा मुद्दा आहे की 7 फेब्रुवारी 1992 रोजी युरोपातील अनेक देश एकत्र आले आणि त्यांनी युरोपियन संघाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला. पण तो निर्णय घेण्यासाठी कुठला तरी एक कायदेशीर करार करणं आवश्यक होतं. म्हणून त्यांनी मास्त्रिक्ट करार केला. आणि या मास्त्रिक्ट कराराच्या आधारेच युरोपीय संघाची निर्मिती झाली. म्हणजे जे मागे सांगितलं होतं मी, युरोपीय पोलाद आणि कोळसा संघटना, युरोपीय आर्थिक समुदाय, ही सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत होत्या, ह्या पायाभरणी झाल्या होत्या. पण त्याला एक औपचारिक स्वरूप देणं आवश्यक होतं. ते औपचारिक स्वरूप हे मास्त्रिक्ट करारामधून याला मिळालं. आणि मास्त्रिक्ट कराराच्या आधारे औपचारिकरित्या युरोपियन संघाची स्थापना केली. आणि त्या आधारे काय ठरलं की सगळी युरोपीय राष्ट्र ही एका पातळीवर आली. आणि जवळपास 19 युरोपीय राष्ट्रांनी युरो हे त्यांचं सामुदायिक चलन म्हणून स्वीकारलं. त्याच्यामध्ये 3 देश, इंग्लंड, डेन्मार्क आणि नेदरलँड, या 3 देशांचा जर अपवाद सोडला तर युरोप खंडातल्या जवळपास 19 देशांनी युरो हे चलन स्वीकारलेलं आहे. मग हे युरो चलन स्वीकारलं. मग युरो चलन स्वीकारलेल्या प्रदेशाला काय म्हटलं गेलं त्यांनी? युरो झोन. काय म्हटलं? युरो झोन. युरोप खंडामध्ये युरो चलन स्वीकारलेले जे प्रदेश आहेत किंवा जे देश आहेत, त्या देशांच्या पट्ट्याला किंवा प्रदेशाला युरो झोन असं म्हटलं गेलं. झोन म्हणजे विभाग. झोन म्हणजे काय? विभाग. जसं म्हणतो आपण की दुष्काळी विभाग, कोकण विभाग, मराठवाडा विभाग, त्या पद्धतीनं युरो झोन. युरो म्हणजे काय? युरो हे चलन स्वीकारलेल्या देशांचा प्रदेश. मग तिथं युरोप खंडात देश थोडे आकारमानाने छोटे छोटे आहेत. मग हे 1 जानेवारी 1999 साली युरो या चलनाचा बाजारामध्ये प्रवेश झाला. मग मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्रिटन म्हणजे इंग्लंड, स्वीडन, डेन्मार्क या 3 देशांचा अपवाद सोडता युरोपीय संघाच्या सगळ्या देशांनी युरो या चलनाचा वापर सुरू केला. आणि त्याने आपल्या त्याच आर्थिक प्रदेशाला काय म्हटलं जाऊ लागलं? युरो झोन. त्याला इंग्रजीमध्ये झोन, ZON झोन जे म्हणतो ते तेच आहे की युरो वापरणाऱ्या देशांचा प्रदेश, युरो झोन. म्हणजे एखाद्या वेळेस संकल्पना स्पष्ट करायला विचारलं जाऊ शकतं की युरो झोन ही संकल्पना स्पष्ट करा. थोडक्यात लिहायचं, 1 जानेवारी 1999 रोजी बाजारामध्ये युरो हे युरोपियन संघाचं चलन बाजारात आलं. आणि
युरो या चलनाचा स्वीकार करणाऱ्या आणि चलनाचा वापर करणाऱ्या देशांच्या प्रदेशाला युरो झोन असं म्हटलं जाऊ लागलं. म्हणजे भौगोलिक दृष्ट्या जर पुस्तकामध्ये तुम्ही नकाशा बघितला तर नकाशामध्ये दिलेलं आहे की ठराविक रंगामध्ये दाखवलेलं आहे की युरो हे चलनाचा स्वीकार केलेले देश कुठले कुठले आहेत ते स्पष्टपणे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्या आधारे आपल्याला ते दिसून येईल. मग या युरो झोनच्या आधारे आणखी एका गोष्टीची आणि संकल्पनेची सुरुवात झाली. त्याला म्हटलं जातं शेंगेन. काय? शेंगेन. आता हे शेंगेन हा शब्द जरी दिसायला विचित्र असला, इंग्रजी वाटत नसला, तरी शेंगेन हा जो शब्द, हा शेंगेन काय आहे? शेंगेन या शब्दाच्या अंतर्गत दोन गोष्टी येतात. ते म्हणजे एक शेंगेन प्रदेश, शेंगेन प्रदेश, आणि दुसरा येतो शेंगेन व्हिसा. व्हिसा म्हणजे VISA. आता त्यापूर्वी आपल्याला शेंगेन प्रदेश काय आहे हे बघू. शेंगेन प्रदेशची निर्मिती ही युरोपियन संघाची सगळ्यात मोठी कामगिरी समजली जाते. काय? की ज्याद्वारे शेंगेन करार हा 1985 साली केला गेला, ज्याद्वारे सगळ्या सदस्य देशांमधील अंतर्गत सीमारेषा नष्ट करण्यात आल्या आणि एका देशातून दुसऱ्या देशामध्ये सहजरित्या व मोकळेपणाने कोणताही व्यापारी व पर्यटक जाऊ शकू लागले. म्हणजे त्यांना कुठल्याही प्रकारच्या चौकशीला, म्हणजे एका देशातून दुसऱ्या देशात जाताना कुठल्याही प्रकारच्या चौकशीला किंवा तपासणीला सामोरे जाऊ लागत नाही. आता आपण बघतोय, आपल्याला जर परदेशात जायचं असेल, एका देशातून दुसऱ्या देशात, विमानतळावर प्रचंड मोठ्या तपासणीला आणि चौकशीला आपल्याला सामोरं जावं लागतं. पण युरोपमध्ये शेंगेन प्रदेश असे आहेत की तिथे ठराविक व्यक्तींना, ज्याच्याकडे शेंगेन व्हिसा आहे, ती व्यक्ती शेंगेन प्रदेशामध्ये कुठल्याही तपासणीशिवाय आणि कुठल्याही चौकशीशिवाय आरामात येऊ जाऊ शकते. हे कशासाठी केलेलं? आता हा व्हिसा सगळ्यांनाच मिळतोय असं नाही, त्यासाठी ती पात्र व्यक्ती असावी लागते. शेंगेन प्रदेश म्हणजे काय म्हणलाय? ज्यांनी ज्यांनी हे शेंगेनचं सदस्यत्व स्वीकारलेलं आहे. आता याला शेंगेन हे नाव का दिलेलं आहे, ह्या पाठीमागं एक छोटासा इतिहास आहे किंवा छोटीशी गोष्ट आहे. फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झमबर्ग आणि नेदरलँड या 5 युरोपीय देशांनी मिळून, सुरुवातीच्या काळात हे 5 देश होते. कुठले कुठले? फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, लक्झमबर्ग आणि नेदरलँड या 5 देशांनी मिळून एक करार केला. त्या करारामध्ये, तो करार कुठं केला? लक्झमबर्ग देशाच्या दक्षिणेकडच्या एका खेडेगावामध्ये केला आणि त्या खेडेगावाचं नाव होतं शेंगेन. म्हणून त्या प्रदेशाला शेंगेन प्रदेश किंवा शेंगेन व्हिसा असं नाव देण्यात आलं. मग याच्यामध्ये काय, एक लक्षात घ्या, कसं आहे, एका व्यक्तीला दुसऱ्या देशात जायचं असेल तर 2 गोष्टींची आवश्यकता असते. पहिला असतो पासपोर्ट आणि दुसरा असतो व्हिसा. आता पासपोर्ट काय आहे? पासपोर्ट आहे आपण आपल्या देशातून बाहेर पडायची परवानगी, पहिलं. आणि दुसरं व्हिसा काय आहे? आपण ज्या देशामध्ये जाणार आहे त्या देशामध्ये जाण्याची परवानगी. म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवेशामध्ये किंवा आंतरराष्ट्रीय बाबतीत 2 गोष्टी महत्वाच्या आहेत आंतरराष्ट्रीय प्रवासात. कुठल्या कुठल्या? तर पहिला पासपोर्ट आणि व्हिसा. पासपोर्ट प्लस व्हिसा. पासपोर्ट म्हणजे, आता समजा आपल्याला भारतातून जायचं आहे, कुणीकडे जायचं आहे? फ्रान्समध्ये जायचं. तर भारतातून बाहेर पडण्यासाठी पासपोर्ट पाहिजे आवश्यक का? कायदेशीररित्या आपण भारत देशातून बाहेर पडायचं. आणि आपल्याला फ्रान्समध्ये जायचं असेल तर त्या फ्रान्स देशाची परवानगी असावी लागते की तुम्ही आमच्या देशात येऊ शकता. या व्हिसाला म्हटलं जातं व्हिजिटर्स इंटरनॅशनल स्टे ऍडमिशन. म्हणजे जे व्हिजिटर म्हणजे कोण भेट देणारे असतील ते, म्हणजे आंतरराष्ट्रीय प्रवासी किंवा आंतरराष्ट्रीय भेट देणाऱ्यांचा, स्टे म्हणजे थांबा आणि थांबण्याची, ऍडमिशन म्हणजे प्रवेश, म्हणजे थांबण्याची आणि प्रवेश करण्याची त्यांना परवानगी. हे पासपोर्ट आणि व्हिसा असणं आवश्यक आहे. मग ह्या गोष्टीच्या मध्ये काय झालं? शेंगेन प्रदेश, युरोपीय संघाने एका शेंगेन प्रदेशाची निर्मिती केली की ज्यांच्याकडे शेंगेनचा व्हिसा आहे ते सर्व
पर्यटक ते सर्व व्यापारी कुठल्याही चौक म्हणजे त्यांना विमानतळावर त्यांची कसलीही चौकशी केली जाणार नाही, कसलीही तपासणी केली जाणार नाही, अशा पद्धतीने त्यांनी तो एक व्हिसा तयार केला. ती व्यक्ती सुद्धा तितकी पात्र असावी लागते. मग तो शेंगेन व्हिसा असणारे जवळपास 28 पैकी किती प्रदेशांमध्ये 22 देशांमध्ये जाऊ शकतो. आता एक लक्षात घ्या, आपण जर इथून पाकिस्तानात जायचं म्हणलं तर आपल्याला भारतातून जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे आणि पाकिस्तान देशाचा व्हिसा आवश्यक आहे. आता समजा पाकिस्तानातून आपल्याला जर अफगाणिस्तानात जायचं असेल तर तसं म्हणून चालत नाही की शेजारचा देश आहे तिथल्या तिथं शेजारी जातो, असं चालत नाही. तर त्यासाठी अफगाणिस्तान देशाचा स्वतंत्रपणे व्हिसा आपल्याला मिळवावा लागतो. म्हणजे एका वेळेला आपण एकाच देशामध्ये जाऊ शकतो. पाकिस्तानातून आपण अफगाणिस्तानसाठी व्हिसाची अप्लाय करू शकत नाही. असं म्हणून चालत नाही की शेजारीच आहे तिथल्या तिथं गेलो, एका शहरातून दुसऱ्या शहरात गेलो किंवा एका गावात गेलो दुसऱ्या गावात लगेच गेलो, तसं इथं होत नाही. तुम्ही एका वेळेला एकाच देशाचा व्हिसा मिळवू शकताय आणि एकाच देशामध्ये जाऊ शकताय. जर 2 ते 3 देशाला जाणार असाल तर तसा स्वतंत्रपणे प्रत्येक देशाचा व्हिसा मिळवावा लागतो. परंतु शेंगेन मध्ये मात्र एक खूप चांगली गोष्ट त्यांनी केली. ती कुठली? की शेंगेन व्हिसा असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीकडं, पर्यटकाकडं शेंगेन प्रदेशाचे जे 22 देश आहेत, हे किती देश आहेत? 22 देश. 22 देशामध्ये एक व्यक्ती विना परवाना, म्हणजे कारण जर त्यांच्याकडे शेंगेन असेल तर परत त्यांना स्वतंत्रपणे कुठल्याही पद्धतीचा व्हिसा घेण्याची आवश्यकता नाही. हे त्यांनी कशासाठी केलं? आर्थिक सहकार्यासाठी युरोपीय संघाने केलेलं आहे. म्हणून जे म्हणलं जातं शेंगेन प्रदेशाची निर्मिती आणि शेंगेन व्हिसाची निर्मिती ही युरोपीय संघाची किंवा महासंघाची सर्वात मोठी कामगिरी जी म्हटलं जातं त्याचं कारण तेच आहे. लक्षात आलं इथपर्यंतच्या गोष्टी? म्हणजे कुठल्याही प्रवासी असेल, कुठलाही व्यापारी असेल, एकाच वेळेला तो 22 देशांमध्ये येऊ जाऊ शकतो आणि 22 देशांमध्ये आपला व्यापार करू शकतो. व्यापारात कुठल्याही अडथळे येणार नाही, कुठल्या प्रकारच्या अडचणी येणार नाही. म्हणजे आपण म्हणून युरोपीय देशांच्या व्यापाराची प्रगती ही इतक्या भरभर प्रगती होत गेली. इथपर्यंतचा मुद्दा समजला असेल तर पुढच्या मुद्द्याला बघू. आता हे युरोपियन महासंघ, या युरोपियन महासंघाचं कार्य कशा पद्धतीनं चालतं? पण कुठल्याही गोष्टी करण्यासाठी कुठला तरी कायदेशीर आधार, संघटना, त्या संघटनेची रचना, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या लागतात. की युरोपियन आयोग हे महासंघाचं कार्य कसं चालतं? ह्या युरोपीय महासंघाचं कार्य 4 गोष्टींच्या आधारे चालतं. युरोपीय महासंघ 4 संस्थांच्या मार्फत युरोपीय महासंघाचं काम चालतं. पहिला आहे युरोपियन आयोग. कुठला? युरोपियन किंवा युरोपीय आयोग. काय करतं हे आयोग? युरोपीय महासंघात युरोपीय आयोगाचा युरोपीय आयोग आहे महासंघाचा एक भाग आहे. मग हा युरोपीय आयोग काय करतं? हा आयोग मुख्य करून नव्या कायद्यासाठी प्रस्ताव सुचवणे आणि युरोपीय संसदेने आणि आयोगाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करणे अशा जबाबदाऱ्या पार पाडतं. म्हणजे थोडक्यात काय तर युरोपीय आयोगासाठी किंवा महासंघासाठी जर कुठल्या नव्या कायद्याची आवश्यकता वाटली तर तो नवीन कायदा तयार करण्यासाठी प्रस्ताव देणं. आता काळाच्या ओघात अनेक नवीन कायदे आपल्याला तयार करावे लागतात. ते कायदे तयार करण्यासाठी हा आयोग जो आहे तो प्रस्ताव देतो की आत्ताच्या घडीत आपल्याला अजून एका नव्या कायद्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, तयार झालेले जे सगळे कायदे आहेत ते कायद्यांची अंमलबजावणी सुद्धा योग्य पद्धतीनं करण्याची जबाबदारी कुणाची आहे? या युरोपीय आयोगाची आहे. म्हणजे थोडक्यात भारतातली संसद ज्या पद्धतीनं काम करते की कायदे तयार करणे आणि भारतातलं मंत्रिमंडळ कायद्याच्या अंमलबजावणीचं काम करणे, हे काम युरोपीय आयोग हे युरोप खंडात एक प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा 22 देशांच्या पातळीवर हे युरोपीय आयोग ते काम करतात. दुसरी संघ त्यातली संस्था आहे युरोपीय संसद. युरोपीय संसद युरोपीय महासंघाचा दुसरा भाग आहे युरोपीय संसद.
आता संसद हा शब्द आपल्याला परिचित आहे. आपल्या देशातील सर्वोच्च कायदेमंडळाला संसद म्हणलं जातं. तसंच कायदेमंडळ, या सुद्धा कायदेमंडळाला संसद असंच म्हटलं जातं. आता युरोपीय संसदेमध्ये जवळपास 751 सदस्य आहेत. किती? 751. वेगवेगळ्या 28 देशांमधून 751 सदस्य हे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडून घेतले जातात आणि त्यांची मुदत ही 5 वर्षाची असते. मग हे सदस्य काय करतात? प्रत्येक देशातले सदस्य 751 सदस्य, आता 28 देशांमधले 751 सदस्य जे आहेत ही युरोपीय संसदेमध्ये. यांचं काम काय आहे? यांचं काम आहे कायदेविषयक, देखरेख विषयक आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या पार पाडणं. आता कायदेविषयक म्हणजे काय? कायदे तयार झालेले आहेत की नाही किंवा योग्य पद्धतीचे कायदे ते बघणं. देखरेख, आयोग किंवा महासंघाचं काम व्यवस्थित चाललेलं आहे की नाही त्यावर देखरेख ठेवण्याचं काम. आणि अर्थविषयक जबाबदाऱ्या म्हणजे महत्वाचं, ज्यासाठी हा संघ तयार केलेला आहे तो आर्थिक व्यापार व्यवस्थित होतोय की नाही, न्याय पद्धतीने होतोय की नाही हे बघणं, या सगळ्यावर देखरेख ठेवणं ही जबाबदारी युरोपीय संसदेची म्हणजेच या 751 जणांची आहे. प्रत्येक देशाचे सदस्य 751 सणांच्या संसदेमध्ये आहेत. तिसरा घटक आहे युरोपीय परिषद. युरोपीय परिषद युरोपीय परिषद. आता परिषदेचं काम काय? युरोपीय परिषदेच्या रचना, आता याची रचना बघणं महत्वाचं आहे की युरोपीय परिषदेचं कामकाज बघण्यापूर्वी त्याची रचना बघणं महत्वाचं आहे. या रचनामध्ये संबंधित सदस्य राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री असतात. म्हणजे हे तर लक्षात घ्या, ह्याची रचना आपण बघताना हे थोडस हे करू. युरोपीय परिषदेची रचना बघताना आपल्याला काय बघितलं पाहिजे? कोण कोण आहे याच्यामध्ये? राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री. आता समजा इंग्लंडला राष्ट्राध्यक्ष नाही, इंग्लंडला कोण आहे? प्रधानमंत्री आहे. फ्रान्सला प्रधानमंत्री नाही, राष्ट्राध्यक्ष. मग तर संबंधित राष्ट्रांचे राष्ट्राध्यक्ष किंवा प्रधानमंत्री आणि परराष्ट्रमंत्री आणि परिषदेचे पूर्णवेळ अध्यक्ष यांचा समावेश या युरोपीय परिषदेमध्ये असतो. वर्षातून 4 वेळा या परिषदेचं अधिवेशन भरतं किंवा त्यांची मीटिंग भरते आणि युरोपीय युनियनला एक प्रकारे सामुदायिक नेतृत्व देण्याचं काम हे युरोपीय परिषद करते. म्हणजे इथं जे आहेत इथले सदस्य कोण आहेत? इथले सदस्य आहेत संबंधित घटक राज्याचे राज्यप्रमुख, राष्ट्रप्रमुख आपण त्याला म्हणू, राष्ट्रप्रमुख. आणि इथं निवडून गेलेली व्यक्ती वेगळी, म्हणजे निवडून इथं संसदेवर निवडलेल्या व्यक्ती वेगळ्या, त्याच राष्ट्रप्रमुख नाहीत. हे जे आहेत परिषदेवरचे जे सदस्य आहेत ते कोण आहेत? राष्ट्रप्रमुख आणि परराष्ट्र मंत्री. हे सदस्य वेगळे, हे पूर्णवेळ कर्मचारी हे तिथं संसदेवर निवडून गेले. म्हणजे हे महत्वाचं परिषद काय आहे की सामुदायिक नेतृत्व देण्याचं काम युरोपीय महासंघाला ही युरोपीय परिषद करते. का? कारण त्या परिषदेमध्ये संबंधित 28 देशांचे राष्ट्रप्रमुख, त्यांचे परराष्ट्र मंत्री आणि ह्या आयोगाचा अध्यक्ष हे कायमस्वरूपी यांचे सदस्य आहेत. म्हणून ही युरोपीय परिषद ही एक प्रकारे सामुदायिक नेतृत्व महासंघाला देण्याची काम करतं. आणि चौथा घटक आहे तो आहे युरोपियन न्यायालय. चौथा घटक आहे तो आहे युरोपीय न्यायालय. युरोपीय न्यायालय. आता न्यायालयाचं कामकाज काय आहे ते तुम्हाला आम्हाला लहानपणापासून बघून पेपरमध्ये, बातम्यांमध्ये, जनरल नॉलेजच्या आधारे आपल्याला माहिती पडतं. त्यामुळे न्यायालयाचं कामकाज काय आहे? जे न्यायालयाचं कामकाज ग्रामीण पातळीवर आहे, शहरी पातळीवर आहे, जिल्हा पातळीवर आहे, त्याच पद्धतीचं न्यायालयाचं काम. थोडक्यात काय? न्यायदान करणे हे न्यायालयाचं काम. पण इथं थोडासा फरक आहे. तो काय? युरोपियन न्यायालय हे युरोपियन युनियन मधील कायद्यांचा आणि करारांचा अर्थ लावण्याचं काम करतं.
महत्वाचं हे युरोपियन न्यायालय, युरोपीय संसदेने असेल, आयोगाने असेल, जो कुठले कायदे केलेले त्या कायद्यांचा अर्थ लावणं आणि करारांचा अर्थ लावणं, आणि दोन देशांच्या मध्ये जर कुठल्या पद्धतीनं वाद झाला, आर्थिक संबंध होणार, एकमेकांशी आर्थिक व्यवहार होणार, म्हणजे कुठल्या तरी प्रकारे समजा दोन देशांचा वाद झाला, दुय्यम प्रतीचा उत्पादन आम्हाला दिलं किंवा कमी दर्जाचा माल दिला, अशा पद्धतीने जर काही झालं, काय घडलं, तर तो न्याय निवाडा आणि तो वाद सोडवण्याचं काम कोण करतं? युरोपीय न्यायालय. म्हणजे मुख्यत्वेपणे केलेले करार, करारांचे अर्थ लावणे, आणि जर त्यांच्या दोन देशांमध्ये किंवा दोनपेक्षा अधिक देशांच्या मध्ये जर कुठल्या प्रकारे वाद निर्माण झाला, तर तो वाद योग्य प्रकारे न्याय निवाड्याच्या मार्फत सोडवणे हे काम युरोपीय न्यायालय करते. आणि इथं एक बघणं महत्वाचं आहे की युरोपीय न्यायालय जे आहे हे युरोपियन युनियनचे कायदे जे आहेत हे सदस्य देशांच्या कायद्यापेक्षा श्रेष्ठ मानलेले आहेत. आता एक लक्षात घे, सगळ्यात महत्वाचं आहे, जगाच्या पाठीवर प्रत्येक देश हा सार्वभौम आहे. सार्वभौम म्हणजे त्या देशामध्ये त्या कायद्याच्या वरती कोणी नाही. पण इथं एक आहे की या 28 देशांनी त्यांनी जे केलेले कायदे त्यापेक्षा या युरोपियन युनियनचा केलेला कायदा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. इथं फक्त हा तो एक फरक आहे. नाहीतर इतर संघटनांच्या मध्ये देशाचा कायदा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. इथं युरोपियन युनियन मध्ये किंवा युरोपियन महासंघामध्ये हे महत्वाचं मानलं गेलं की सदस्य असलेल्या 28 सदस्य राष्ट्रांच्या अपेक्षा या युरोपीय महासंघाचा कायदा हा सर्वश्रेष्ठ मानला जातो. ह्या 4 प्रकारचे युरोपीय महासंघाचं कामकाज चालतं. इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. या पुढील भाग पुढच्या लेक्चरला आपण पाहू.